नाही आता बस. दूध कधीपासून खराब यायले? दूध खराब कधीपासून यायले? खराब येत नाही कधी. हा, कासाला निबरपणा आलाय. कासाला निबरपणा आलाय. बरं बरं. दुधात काही साख्या बिक्या दूध कमी झालंय असं काय? दूध बी लेवलच आहे सध्याला. अच्छा. आणि कधी कधी काय होतंय हा, म्हणजे दूध देतच नाही. आता एक इंजेक्शन देतो, लय महागातलं इंजेक्शन देऊन त्याला फायदा होत नाही, पण महागातलं एक औषध आणून तुम्हाला चारावं लागेल. ते औषधानं दूधही वाढेल, कासाची अलीकडे सूज कमी होऊन पलीकडच्या लेवलला बी येईल. पहिल्यासारखी नाही यायची, पण फरक पडेल. इंजेक्शन देऊन लय फरक पडणार. इंजेक्शन देते का? हा, आता द्यायचं, पण नॉर्मल द्यायचं. त्यांना थमियस लिहून देतो. थनेज रिकंडिशन करता आर्डरला ज्या काही डॅमेज सेल्स आहेत त्या रिपेअर होतात. ही महिना पुढे चालून दिवसाला उद्भवत ही महिना 15 दिवसाला लावला का इम्युनिटी कमी आहे तुमच्या हिच्या ऑर्डरची. दूध जास्त देण्यामुळे तर ती तितका फरक पडणार नाही, त्यांना कायम स्वरूपाचा फरक पडणार. असं आहे का? हा, आम्हाला तेच पाहिजे काय. आणि ते गाभण काळामध्ये पुढच्या येताला गाभण असताना लास्टच्या 2 महिन्यामध्ये चालू करायचं. पुन्हा ते एक लास्टच्या 2 महिन्यात पुन्हा 8 वेळेस सांगणार, मग पुढच्या अख्ख्या येतात एकदाही होणार नाही. अशा पद्धतीनं. हा, आम्हाला त्याच्यामुळे इकायची पाळी यायला. अजिबात एकाची. कारण की अशी बिगर पिंडीत दूध काढू दे. पुन्हा महिन्याला होतंय, परत यायचं, डबल इंजेक्शन द्यायचे. ते मलम बाटल्या हरपल नाही तर ते मलम असता का आणि कंट्रोल मध्ये येते. नाही पण ते मलमानं जे कंट्रोल मध्ये आणतात तुम्ही ते पूर्ण इलाज नाही त्याचा. आज कंट्रोल डबल व्हायला लागलं ना. हा रिलेप्स तर होतंय, पण आज जे आहे आज जी कंडिशन आहे त्या मलमावर कमी व्हायलंय. कोणता दिलता? कोणता दिवसा ब्रेक हेलंड बिलंड दिला असन. चॉकलेटी कलर होता आतमध्ये. मस्टली मस्टर. हा त्यासाठी तेच आहे ना. हो, मलम चांगला असतो, पण जे मेन जिथून सुरुवात झाली या ते बॅक्टेरिया थांबवणं किंवा मग ज्या तिथून पेशी खराब व्हायला त्या पेशी नवीन निर्माण करणं आणि जेणेकरून पुढे अडचण येणार नाही अशा पद्धतीनं काम करायला म्हणजे काम करणारे औषधं वापरायला पाहिजेत. अँटीबायोटिक दिल्याच्या नंतर तेच दूध आपण घरी पण एक कपभर पेत असतो आणि आपल्या जनावरांच्या शरीरासाठी पण खराब आहे आणि आपल्या शरीरासाठी पण खराब आहे. अशापेक्षा जनावराला आजारच तो होऊ नये याच्यावर इलाज केला तर खूप चांगलं राहतं आपल्यासाठी पण आणि जनावरांसाठी पण. आणि काय करते 8-10 महिना 15 दिवसाला की झालं बर का, झालं की ते दूध बी एक टाइम काढू देत नाही. त्याचा परिणाम ते पेन करताय ना, म्हणजे गुदगुद आपल्याला कसं एखादी जखम झाली किंवा मग एखादा मुका मार लागलाय, हात लावला त्या जागेवर तर ठणक उठते का नाही, सेम तशा पद्धतीने ठणक उठते ना. मधातल्या दुखायला म्हणजे मार लागला तर आपल्या त्या ज्या शरीराच्या. आता महागडी फोन लावला होता का त्याच कारणामुळे लावला. ऐका, आपल्याला जे समजा एखाद्या जागेवर मार लागला तर तिथं लालसर का होतंय, तिथलं पेशी मेलेले असतात आणि लालसर झालं तर सूज आलेली असते त्या ठिकाणी. मग ते तसं ते ठणक असते, ते मधातल्या पेशी मेल्याशिवाय तिथं कमी जास्त खालीवरी होत नाही कास. त्याच्यामुळे ते पेशी जिवंत करणं आणि परत कासेची इम्युनिटी वाढवणं गरजेचं आहे. डॉक्टर कोण माहिती देते नाव काय नाही, मी म्हणलं नाही येते तर